सर्वांना नमस्कार. महाशिवरात्र स्पेशल 15 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे आपण 12 राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत. तर महाशिवरात्र 2024 आता महाविनाश की महाकल्याण, तर या 12 राशींचे संपूर्ण नशीब पालटणारा आजचा महाशिवरात्रीचा दिवस. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर सर्व शिवभक्तांनो, आज आपण 15 फेब्रुवारी 2024 ही केवळ तारीख नाही, तर हा तो दिवस आहे जेव्हा ब्रह्मांडात एक अदृश्य शक्ती सक्रिय होणार आहे. आता या वर्षी महाशिवरात्र अत्यंत दुर्मिळ अशा सर्वार्थ सिद्धी आणि शिवयोगात येत आहे. त्यामुळे तब्बल 50 वर्षानंतर हा असा संयोग जुळून आला आहे, जिथे सूर्य, चंद्र आणि शनी यांची स्थिती काही राशींचे भाग्य सोन्यासारखे उजळणार आहे, तर काहींना सावध राहण्याचा इशारा देत आहे. आता तुमच्या जीवनातील गरिबी, आजारपण आणि शत्रूचा नाश करण्याची ही शक्ती या रात्रीत आहे. तर आजच्या या विशेष भागात आपण केवळ राशी भविष्य पाहणार नाही, तर महादेवाच्या त्या गुप्त उपायांचीही चर्चा करणार आहोत, जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. आता आपण पाहूया महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2024 चे सविस्तर राशी भविष्य. आता सुरू करूया मेष राशी. आता मेष राशींच्या व्यक्तींसाठी ही महाशिवरात्र विजयी ठरणार आहे. आता तुमचा राशी स्वामी मंगळ तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास देईल. करिअर आणि व्यवसाय या संदर्भात नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आता नवीन व्यवसायाची आखणी करत असाल तर हा काळ सुवर्ण संधी देणारा आहे. आता आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ होईल. आता सावधानता मध्ये अतिघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आणि महादेव कृपा उपाय आपण बघूया. शिवलिंगावर गुलाल किंवा मध अर्पण करा. हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया वृषभ राशी. आता वृषभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी हा काळ स्थैर्य घेऊन येईल. महादेवाच्या कृपेने घरातील कलह संपुष्टात येतील. कौटुंबिक मध्ये कुटुंबासोबत तीर्थयात्रेचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीने मन अगदी आनंदी राहील. आता आर्थिक बाबतीत चैनींच्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो, पण उत्पन्नाचे स्रोतही वाढतील. आता यामध्ये सावधानतामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होऊ शकतात. आता महादेव कृपा उपाय आपण पाहूया. आता कच्च्या दुधात साखरेचा खडा टाकून अभिषेक करावा. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी ही शिवरात्र बौद्धिक यशाची ठरेल. तुमची संवाद कौशल्य तुम्हाला समाजात मान मिळवून देतील. आता शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव कमी होईल आणि कामात उत्साह जाणवेल. आता सावधानतामध्ये वायफळ चर्चेत आपला वेळ वाया घालवू नका. आणि महादेव कृपा उपाय बघूया. बेलाच्या पानावर अष्टगंधाने राम लिहून ती पिंडीवर अर्पण करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने या शिवरात्रीला तुमच्यावर विशेष कृपा असेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. आता करिअरच्या बाबतीत जे लोक कलेच्या क्षेत्रात आहेत त्यांना मोठी संधी मिळेल. आता आर्थिक बाबतीत वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याचे योग आहेत. आता सावधानतामध्ये अतिसंवेदनशील होऊ नका. प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न करा. आता महादेव कृपा उपाय. महादेवाला दही आणि साखरेचा अभिषेक करावा. आता बघूया आपण सिंह राशीचे भविष्य आजचे काय आहे. आता सिंह राशींच्या व्यक्तीसाठी
ही शिवरात्र तेजस्वी असेल. सूर्याचे उत्तरायण तुमच्या राशीला नवीन दिशा देईल. आता नोकरी संदर्भात सरकारी कामात यश मिळेल. बढती किंवा पगारवाढीची प्रतीक्षा संपेल. आता सामाजिक मध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या शब्दाला वजन येईल. आता सावधानतामध्ये बघूया. अहंकाराला थारा देऊ नका, अन्यथा जवळची माणसे दुरावतील. आता महादेव कृपा उपाय आजचा: तांब्याच्या कलशातून शुद्ध जल, लाल फुले अर्पण करा. शुद्ध जल आणि लाल फुले. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर कन्या राशींच्या व्यक्तीसाठी ही महाशिवरात्र नियोजनाची ठरेल. आता तुमची व्यावहारिक दृष्टी तुम्हाला कठीण संकटातून बाहेर काढेल. आता व्यापार संदर्भात भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा, मोठा फायदा होऊ शकतो. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पाठीच्या किंवा कंबरदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल. आता सावधानतामध्ये खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवा, आर्थिक ओढाताण होऊ शकते. आता महादेव कृपा उपाय म्हणजे महादेवाला दुर्वा आणि हिरवे मूग अर्पण करा. आता बघूया आपण तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते, तर तूळ राशींच्या व्यक्तींसाठी ही शिवरात्र सुख आणि समृद्धीची असेल. आता शुक्राचा प्रभाव तुम्हाला भौतिक सुखाकडे घेऊन जाईल. विवाहित विवाह संदर्भात अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. आता आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होतील. आता सावधानता कोणती घ्यायची, तर कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आणि आज तूळ राशीसाठी महादेव कृपा उपाय म्हणजे महादेवाला केशरयुक्त दूध आणि पांढरी फुले अर्पण करा. आता बघूया आपण वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचे राशी भविष्य काय आहे. आता वृश्चिक राशीच्या राशींच्या व्यक्तींसाठी ही शिवरात्र संकट निवारण ठरेल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींचा नाश होईल. आता करिअर संदर्भात तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील लोकांसाठी मोठी प्रगती आहे. तुमचे गुप्त शत्रू पराभूत होतील आणि सावधानतामध्ये रागावर नियंत्रण ठेवा, बोलताना संयम बाळगा. आता बघूया आपण वृश्चिक राशीचे महादेव कृपा उपाय. आता शिवाष्टकाचे पठण करा आणि लाल चंदनाचा तिलक लावा. आता बघूया आपण धनुरास. आता धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. गुरुची कृपा आणि शिवशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेईल. आता प्रवासामध्ये धार्मिक पर्यटकाचे किंवा परदेश प्रवासाचे योग आहेत. शिक्षण यामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. सावधानतामध्ये कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजीपणा करू नका. आता महादेव कृपा उपाय म्हणजे महादेवाला पिवळे वस्त्र किंवा पिवळे फुले अर्पण करा. आता बघूया आपण मकर राशीचे राशी भविष्य. आता मकर राशीच्या व्यक्तीला शनीची 7.5 असली तरी महाशिवरात्रीची साधना तुम्हाला कवच पुरवेल. कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही ते यशस्वीरित्या पूर्ण कराल. आता आर्थिक बाबतीत पैशाची आवक संत असली तरी स्थिर राहील. सावधानतामध्ये आळस, झटका आणि कामाला प्राधान्य द्या. आता महादेव कृपा उपाय काय आहे आता, तर पिंडीवर काळे तीळ आणि गंगाजल अर्पण करा. आता बघूया आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी ही शिवरात्र परिवर्तनाची ठरेल. नवीन विचार आणि नवीन माणसे तुमच्या आयुष्यात येतील. आता व्यवसायाच्या बाबतीत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अगदी योग्य असा आहे. आरोग्याच्या बाबतीत व्यायामाची सवय लावून घ्या, आरोग्य उत्तम राहील. सावधानतामध्ये जुन्या वादात अडकू नका. महादेव कृपा उपाय म्हणजे पिंडीवर शमीची पाने अर्पण करा आणि शिवचालीसा वाचा. आता बघूया आपण मीन राशी. आता मीन राशीचे
आजचे राशी भविष्य काय सांगते? मीन राशीसाठी ही शिवरात्र आध्यात्मिक समाधानाची असेल. आता तुमची आंतरिक शक्ती वाढेल. करिअरच्या बाबतीत सृजनशील कामात असलेल्यांना प्रसिद्धी मिळेल. आता कौटुंबिक बाबतीत घरातील वडीलधाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला आज मिळेल. सावधानतामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीत स्पष्टता ठेवा. आता महादेव कृपा उपाय. तर महादेव कृपा उपायाचा महादेवाला पिवळ्या फळांचा नैवेद्य दाखवा आणि ओम नमः शिवायचा जप तुम्ही आज करावा. आता आपण सर्व राशींसाठी विशेष महा उपाय बघूया आणि समारोप निवेदन करूया. आता भाविकांनो, या 12 राशींच्या भविष्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा. महाशिवरात्रीची रात्र ही जागरणाची रात्र आहे. या रात्री झोपण्याऐवजी ध्यान आणि नामस्मरण केल्यास तुमची कुंडलीतील ग्रहदोष नष्ट होतात. आता महाशिवरात्रीचे 3 विशेष नियम मी आज तुम्हाला सांगते. पहिला नियम आहे, शक्य असल्यास उपवास करा आणि केवळ फलाहारच घ्या. दुसरा उपाय, कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. आणि तिसरा उपाय आहे, ओम नमः शिवाय हा मंत्र विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे. त्याचा निरंतर जप करा. आता तुम्हाला सर्वांना ही महाशिवरात्री आनंदाची आणि भरभराटीची आणि आरोग्याची जावो ही चरणी प्रार्थना, भगवान चरणी प्रार्थना. आता व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव, हे लिहायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.